शहरातील हाणामारीत गंभीर जखमी झालेल्या जयेश भिल या युवकाचा सुरत इथे उपचारादरम्यान मृत्यू झाला। या घटनेची वार्ता कळताच नंदुरबार शहरात तणावाचं वातावरण निर्माण झाले। खबरदारीचा उपाय म्हणून व्यापाऱ्यांनी आपली दुकानं बंद ठेवली असून सर्वत्र शुकशुकाट पसरलाय। दरम्यान पोलिसांनी शहरात ठिकठिकाणी कडेकोट बंदोबस्त तैनात केलाय। 16 सप्टेंबर रोजी सायंकाळी झालेल्या वादाचे पर्यावसन हाणामारी झाले, तर या प्रसंगात आरोपी यांनी चाकूने वार केल्यामुळे जयेश भिल गंभीर जखमी झाला होता। या प्राणघातक हल्ल्याप्रकरणी नंदुरबार उपनगर पोलीस ठाण्यात 2 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय। दरम्यान घटनेनंतर काही जणांनी रायसिंगपूर भागात येऊन घरात घुसून तोडफोड, धक्काबुक्की आणि मारहाण केली होती। या ठिकाणी 2 गटात हाणामारी झाली। या घटनेप्रकरणी नंदुरबार शहर पोलीस ठाण्यात परस्पर विरोधी 2 फिर्यादी दाखल करण्यात आल्यात। एका महिलेने दिलेल्या फिर्यादीनुसार 10 जणांविरुद्ध तर एका व्यक्तीच्या फिर्यादीनुसार 6 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय। सध्या शहरात तणावपूर्ण शांतता असून जिल्हा पोलीस अधीक्षक आणि उपविभागीय पोलीस अधिकारी यांनी नागरिकांना कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवू नये आणि पोलीस प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहन केले। नंदुरबार जिल्हा उपनगर पोलीस स्टेशन हद्दीत परवा रात्री अंदाजे 8 वाजता एका व्यक्तीवर एक दुसऱ्या व्यक्तीने हल्ला केला होता। एक वैयक्तिक वादामुळे झालेली ह्या घटनामध्ये जे पीडित व्यक्ती होता तो पूर्वी हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होता आणि त्याचा उपचार चालू होता। त्यामध्ये आपण अटेम्प्ट टू मर्डर आणि ॲट्रॉसिटी ॲक्टचे कलमांतर्गत गुन्हा दाखल केले होते आणि आरोपीची अटकसुद्धा झाली होती। त्यानंतर काल संध्याकाळी सदर पीडितची मृत्यू झाल्याने यामध्ये कलमवाढ करून आपण मर्डरचे कलम लावलेले आहे। या तपासामध्ये पोलिसांनी तातडीने आणि जलद गतीने तपास करून सर्व जे पुरावे आहेत ते जप्त केलेले आहे आणि गुन्ह्यातील नमूद जे दोन्ही आरोपी आहेत त्या दोघांनाही पोलिसांकडून अटक करण्यात आलेली आहे। या व्यतिरिक्त या घटनेच्या पार्श्वभूमीवर घडलेली 2 वेगवेगळी घटनांमध्ये नंदुरबार शहरामध्ये गुन्हे दाखल करण्यात आलेले आहे आणि त्याच्यामध्ये सुद्धा तपास सुरू आहे। सर्व नागरिकांना माझं आवाहन आहे, कुठल्याही प्रकारची अफवा किंवा मिसइन्फॉर्मेशनवर विश्वास न ठेवता आपण आपले काम करावं आणि शांतता ठेवावं। कोणालाही काही अडचण असेल तर आपण कायदेशीर मार्गाने व संविधानिक मार्गाने आपली जी मागणी आहे ते विचारू शकतात। पोलीस प्रशासन या घटनेमध्ये जे काही दोषी आहे त्यांच्यावर कडक कारवाई करण्यासाठी तत्पर आहे। कोणीही विनाकारण गैर मेसेज किंवा अफवा पसरू नये आणि अशा प्रकारचे जे काही जे कोणी करणार त्यांच्यावर सुद्धा प्रचलित कायद्यान्वये कडक कारवाई करण्यात येईल। सर्वांना पुन्हा एकदा आवाहन आहे, शांतता ठेवावी आणि पोलीस प्रशासनाला सहकार्य करावा। यामध्ये जे काही दोषी आहेत त्यांच्यावर ऑलरेडी पोलीस विभागाकडून कायदेशीर कारवाई करण्यात आलेली आहे। धन्यवाद।